इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा म्हणजेच नाजा नाजा म्हणून ओळखलं जातं. ह्याचं रिअल नाव बघायला गेलं सगळ्याच ठिकाणी ओळखणार मग तर नाजा नाजा, न्यूरोटॉक्सिक विषाचा राजा. कमी कुठे येते बघा. नमस्ते मित्रांनो, मी सर्पमित्र राघवेंद्र चव्हाण. आपण आज साई रोड रेल्वे स्टेशनच्या बरोबर बाजूला श्री साई लॉज जे आहे येथे रेस्क्यूसाठी आलो. बरोबर आत्ता व्हिडिओ पाहिला ह्याच्या मोबाईलमध्ये. पलीकडनं साप कोबरा हा साप फिरत फिरत इथं गेलेला आहे. तर आता बघू साप केवढा मोठा आहे आणि त्याला रेस्क्यू करूया. मित्रांनो आता दिसायला हे कॉल सोपा वाटतं मित्रांनो, पण जराही चूक झाली तर माणसाचा विषय संपला. एक चूक आणि विषय संपला. तर मित्रांनो चला इथून काढूया आपण आणि रेस्क्यू करूया नागाला. भैया दादा दगड काढा ना तुम्ही, इथले सरळ सरळ इथले तुम्ही काढा ना इथले. दादा मलाही भीती वाटते सापांची. फक्त कसं आहे तुमची मदत राहिली का लवकर होऊन जाईल काम. ज्याला 15 मिनिट लागणार आहेत तिथं 5 मिनिट होऊन लागतील. नाही इथला पट्टा काढून टाका दादा तुम्ही. कडे काय झालं त्याला जाऊ का? हां जा. काय पलीकडे चाललंय भाऊ. सहसा मित्रांनो खिळग्यामधला साप एकतर भेटतच नाही आणि लई कमी प्रमाणामध्ये हा साप भेटत राहतो. बरोबर आता बाईंनी म्हणली होती इथं तर गेलेला आहे म्हणून, आणि त्याच ठिकाणी बरोबर ह्या ठिकाणी इंडियन स्पेक्ट्रल कोब्रा म्हणजेच भारतीय नाग, आणि त्याला सायंटिफिक नेम त्याचं नाजा नाजा आहे. हे कॉमनली येत राहतात. तर मित्रांनो आधी ह्याला आपण काढूया. अशा ठिकाणी बसल्या मित्रांनो की ह्याला काढणं खूप अवघड आहे, कारण की ह्या ठिकाणी कातडी पण आहे, दगडाचा खिळगा पण आहे आणि त्याच्यावर विषारी साप म्हणजेच कोब्रा पण आहे. सापाची जी स्किन असते मित्रांनो स्पेशली नाग, कारण की आपण ह्या ठिकाणी नाग पकडायला आलो. सापाची जी स्किन असते ती आहे गुळगुळीत, म्हणून त्यांना काटे वगैरे काही लागत नसतात मित्रांनो. पण आपली गुळगुळीत नसते त्यामुळे आपल्याला काटे लागतात. या अरे बघ कसलं फुगाले. त्याला काय करून आलंय? भय भय पलीकडे चाललं बरं का, गेलं पलीकडे. वर निघायचं बघायचं. त्याचं ढक्कन काढून काढत त्यानं भरणी त्याचं तोंड बाहेर करा बरं का. मित्रांनो जरा पाणी घ्या ना. सापाचा फुंकार
किती मस्त पद्धतीने ह्याला करतोय. सांगायचं फुंकार द्यायचं एकच रिझन, माझ्यापासून दूर राहा, मी तुमच्यासाठी चांगला नाही. मित्रांनो, ह्याच्या दातांमध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं विष राहतं. तहानी म्हणजे कसं, उन्हाळ्यात मोस्टली साप जे आहेत ते पाण्यासाठी येत राहतात मित्रांनो. आधी ह्याला पाणी पाजू म्हणजे ना शांत होईल जरा. चालेल होतं ते. किती ताणलेला आहे बघितलं का मित्रांनो. म्हणून मोस्टली सापांना जिथेही आता मी कॉलवर जातो उन्हाळ्यामध्ये, पहिलं सापांना पाणी पाजतो, कारण त्या साप बिचारे कधी पाणी पिलेत हे आपल्याला माहीत नसतं. मुवमेंट बघा फक्त तुम्ही, सापाचा जॉ लाईन कशी फिरत आहे, फक्त पाणी. त्यानं खाल्लेलं कुठे गेलं की आपण जमीन कर. सापांच्या ओळखायचं कसं माहिती आहे, पूर्ण सापांमध्ये तपकिरी लाल कलर, काळसर असे 3-4 कलर आहे. कधी कधी अल्बिनो म्हणजे पांढराही कोबरा भेटतो. आणि हा जो कोबरा आहे मित्रांनो, घवाळ कोबरा म्हणून ओळखलं जाते. प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्याला लोकल लँग्वेजनं काही ना काही नावानं संबोधलेलं झालं आहे. काही ठिकाणी ह्याला घवान, नागराज असं संबोधलं आहे. पर सगळ्या म्हणले म्हणजे जगामध्ये कुठेही तुम्ही गेलात तर ह्याला इंडियन स्पेक्ट्रल कोबरा म्हणजेच नाजा म्हणून ओळखलं जातं. ह्याचं रिअल नाव बघायला गेलं सगळ्याच ठिकाणी ओळखणार म्हणतं तर नाजा, न्यूरोटॉक्सिक विषाचा राजा. चला मित्रांनो, हा एक असं मोस्टली आपल्या मानवी वस्तीकडे येण्याचं एकच रिझन ते आहे पाणी. पाण्याच्या शोधामध्ये अन्नाच्या शोधामध्ये हे मोस्टली मानवी वस्तीमध्ये येतच राहतात. दिसायला न्यूरोटॉक्सिक असला तरी सर्वात डेंजर आहे. आणि मित्रांनो, हा साप एखाद्या माणसाला तर चावला तर जास्त काही होत नाही, फक्त माणूस मरून जातो. जास्त काय होत नाही. सुंदर ॲक्रेटिव्ह नेचरनं एवढं त्याला सुंदर केलं आहे, पण तेवढंच त्याला डेंजरही केलेलं आहे. म्हणून कुठेही साप निघाला तर त्याला मारायला जाऊ नका, कारण का सापाच्या स्मेलने दुसरे साप त्याला अट्रॅक्ट केले जाते. रक्ताच्या स्मेलनं दुसरा साप त्या ठिकाणी यायला बघतात. आणि एक प्रकारे एखाद्या वन्यजीवाला मारणं हे कायद्यानं गुन्हा आहे मित्रांनो. 1972 कलम नुसार त्याच्यावर ब क नुसार गुन्हे दाखल होऊ शकतात. चला तर मित्रांनो, ह्याला पितूर पॅक करू आपण. मित्रांनो, कुठेही साप निघाले तर त्याला मारायला जाऊन जवळच्या सर्पमित्राला बोलव, दरवेळेससारखं मी बोलतोय. आणि दुसरं म्हणत तर आपल्या मानवी वस्तीकडे साप का येतात हे मुळात लोकांना माहिती नाही. आता आपल्या ह्या जे लॉज आहे, लॉजच्या साईडला बघा किती अडचण आहे. पहिले हा शेती भाग होता आधी, आता ह्या आपल्या घराच्या बाजूला वगैरे. आता समजा आपल्या घराजवळ असं एक झाड असेल, त्याच्या साईडला जे दगडे टाकलेले आहेत का, तसे न करता बरोबर कुंपण मारून तर तुम्ही घेतलात तर सगळ्यात उत्तम होईल. जेणेकरून रात्रीच्या टायमाला आपल्याला ते दिसून येईल. आणि घराच्या बाहेर कधीही एखाद्या लाईट मोठी राहिल्याच पाहिजे. तुम्ही तर शेताच्या भागाला राहत असाल तर तुमच्यासाठी, कारण की सर्व धोका कुठून येईल हे काही सांगता येत नाही मित्रांनो. तर चला भेटू नवीन ठिकाणी जिथं साप निघाला त्या ठिकाणी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.